नमस्कार, कसे आहात सर्वजण. मराठी मॉम इन साऊथ इंडिया माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण माझ्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत की आम्ही तामिळनाडूमध्ये सगळ्या मैत्रिणी म्हणजे आम्ही एरियात राहतो त्या की नागपंचमी कशी साजरी करतो. तुम्हाला ही नक्कीच बघायला आवडेल आणि अशा अजून तामिळनाडूमधील वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आहे आमच्या इथलं छोटंसं नागोबाचं मंदिर आणि आज आहे भावाचा उपवास. आणि कसं आहे की इकडं सुट्ट्या चालू झालेल्या आहेत 5 दिवसाच्या यांच्या सणाच्या आडीच्या सणाच्या. मग खूप जणी बाहेर जाणार आहेत फिरायला, कारण या म्हणजे देवदर्शनासाठी खूप लोक जातात ह्याच टायमिंगला. म्हणून आम्ही काय ठरवलं की 2 दिवस आपण नागपंचमी साजरी करूया. म्हटलं आज भावाचा उपवास पण आहे, मग आज आम्ही म्हटलं चला खेळूया, कारण उद्या अर्ध्या जणी असणार नसणार आणि 2 दिवस कसं आम्ही खेळणार आहोत. मग इथं आमची पूजा झालेली आहे आणि तिथे एक पंडित होते, ते आले ते म्हणाले की खूप जण लोक पूजा करू नका, कारण ते दूध सगळं वेस्ट होते. आमची पूजा झाली. हा जो परिसर दिसतोय हा पोलीस क्वार्टर्सचा एरिया आहे पूर्ण. हे आपलं नागोबाचं मंदिर, तिथं त्यांच्या मारिमा देवीची पूजा चालू आहे. आणि आम्ही ना वटपौर्णिमेला पण इथंच येतो. इथं एक वडाचं झाड आहे छोटंसं, इथंच वटपौर्णिमा साजरी करतो. आणि जेवढी रिकामी जागा दिसते ना तेवढी फुल भरलेली असते. खूप मराठी म्हणजे पूर्ण मला वाटतं अर्ध्या तर इकडंच सगळ्या येत असतील एरियातल्या. हे नवग्रह स्वामींचं मंदिर आहे आणि आमचा नागपंचमीचा खेळ रंगलेला आहे. गावाकडे म्हणजे लहानपणी आठवतं की बेंदूर झाला की नागपंचमीचे खेळ खेळायला चालू व्हायचं, गाणी चालू व्हायची. पण आता ना कुठंच बघायला भेटत नाही. गावाकडे पण शक्यतो आता खूप कमी झालेत खेळायचं, पण पहिल्यासारखं कोण खेळत पण नाही. पण आम्ही ठरवलं ह्यावेळी आपण जमेल तेवढं खेळायचं, म्हणजे जास्त दिवस तेवढंच बायकांना पण म्हणजे तेवढासा आराम भेटतो, मज्जा वाटते, सगळ्या मैत्रिणी गोळा होतात. मग आम्ही आज भावाचा उपवास आहे म्हटलं आज पण खेळायला जाऊया. आणि तशा पण उद्या थोड्याफार मैत्रिणी गावाला जाणार आहेत, कोणाचे प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन आहेत. 4-5 दिवसाची सुट्टी असल्यामुळं मग आम्ही फुल एन्जॉय केलं. आता ना आम्ही सगळ्या इथल्या ज्या पोलीस क्वार्टर मध्ये तमिळ स्त्री आहेत ना त्यांना सुद्धा आम्ही मराठी फुगडी खेळायला लावणार आहे. आणि त्यांना खूप आवडलंय आणि ते ट्राय करायला लागले की मराठी सुद्धा खेळ ट्राय करायचे त्यांना. तर सांगा आता सगळ्यांनी कार्यक्रम कसा झाला आपला आजचा. एकदम आणि इथल्या सगळ्या पोलीस क्वार्टरच्या तमिळ लेडीज सगळ्या आल्या आणि त्यांनी पण आम्हाला जॉईन केलं, त्यामुळे सगळ्यांना खूपच भारी वाटले. होय होय एकदम भारी वाटलं, एकदम भारी. तर पुढच्या वर्षी अजून याच्यापेक्षा चांगलं अजून आपण खेळूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आम्ही खूप एन्जॉय केलं. विशेष म्हणजे तिथं ना मारेमाचं मंदिर आहे, तमिळ लेडीज तिथे फंक्शनसाठी आलेल्या. आमचा खेळ बघून त्या पण आम्हाला जॉईन झाल्या. त्यांनी फुगडी खेळली, वेगवेगळे खेळ खेळले आणि त्यांना पण खूप आनंद झाला. जाताना थँक्यू म्हणाला. आणि उद्या त्यांच्याकडे एक फंक्शन आहे, त्यासाठी आम्हा सगळ्यांना इन्व्हिटेशन पण दिलं त्यांनी.
की त्यांच्याकडे पण काहीतरी फंक्शन आहे, एन्जॉय खेळ वगैरे आहेत काहीतरी, या तुम्ही पण. मग तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. प्लस मी तामिळनाडूमधील मंदिरं किंवा इकडचं ट्रॅडिशन कल्चर, इकडं फंक्शन, ह्या लोकांचे फंक्शन कसे असतात हे माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि इथं आम्ही जे मराठी लोक राहतो ते आपले मराठमोळे सण कसे एकत्र येऊन साजरे करतो हे पण तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून नक्कीच दिसणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.